हेलो बड़े गुजर लीलाज। तन्वी, सचिन आणि दीपाली बन गए हैं कैप्टनसी के दावेदार। और फाइनली तन्वी को जो चाहिए था वो मिल ही गया। आखिरकार फाइनली उसको कैप्टनसी मिल गई। दो नहीं, तीन चाबी ना, तीन चाबियाँ उसने हासिल कर ली है यहाँ पे। तीनों के तीनों मतलब पहली चाबी मुझे लगता है रुचिता को मिली, सेकंड चाबी मिली है हाँ तन्वी को, दूसरी भी तन्वी को और थर्ड भी तन्वी को मिल गई। जिसमें बिल्कुल भी चाबी नहीं मिली है वो ये दीपाली एंड राकेश इनको कुछ नहीं मिला। अच्छा, और ॲक्च्युली चावीसाठी ना जी धडपड दिसते ना, गेमसाठी जी धडपड रुचिता आणि तन्वीमध्येच जास्त आहे। आणि यामध्ये हेल्प केली आहे ॲक्च्युली, हां सॉरी, रुचिताने तर हेल्प केली सचिनला, राईट। चांगला गेम होता आणि टास्क पण खूप सुंदर होत्या। आणि इथे कुठेतरी यांना डाऊट पण आले, विशाल आणि म्हणजे ते बिग बॉसच्या गेमवर डाऊट करत होते की आपणच का सगळे टास्क आपण करतो, मेहनत करतो आणि लास्ट मोमेंटला कॅप्टन्सी म्हणा किंवा जिंकतात कोण, तर ते लोकच आहे। कधी कधी इट हैपन्स कि आप किसी चीज़ को बहुत शिद्दत से पाने की बहुत कोशिश करते हो, लेकिन एफ़र्ट्स कम पड़ जाते हैं या फिर एफ़र्ट्स जितने डाले उतना रिज़ल्ट नहीं मिलता। इट्स ओके, उससे कुछ अच्छा होगा, ऐसे भी हो सकता है। तो बिग बॉस को दोष देना अच्छी बात नहीं है। और बिग बॉस अगर फेवरिज़्म करते भी है तो भी उन्हीं को करेंगे जिसको जो ऑडियंस को पसंद है। तो इट्स ओके। और ये अच्छा डिसीजन था। एंड फाइनली राखी उत्तराधिकारी बनली नाही आणि म्हणजे उत्तराधिकारी आता तन्वी झाली आहे राखीच्या नंतर। आणि खूप सारी प्लॅटिंग होणार आहे। नाव तन्वी डिसाईड करणार आहे, सगळ्यांचे टास्क डिसाईड करणार आहे। लेट्स सी व्हॉट हॅपन्स। ॲक्च्युली तन्वी ना उर्मिला कानेटकर आहे ना, तिच्यासारखी दिसते। तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच कळवा। व्हाईस कॅप्टन घोषित केला गेला आहे, जस्ट लाईक पुन्हा एकदा बिग बॉस 19 हिंदी आठवण करून दिली आहे। व्हाईस कॅप्टन ठीक आहे, इट्स ओके। बट फॉर तन्वी, प्रभू खूप हॅप्पी आहे। तन्वीपेक्षा पण तो जास्त मला खुश दिसतो की तन्वी माझी ताई बनली आहे कॅप्टन। प्राजक्ता इथे मोर क्लिअर झाली आहे। तिने तिचे एक्सप्रेस केल्या आहेत भावना की यार शिट यार, ही का झाली कॅप्टन, असं ती बोलली। म्हणजे ती शी डोंट वॉन्ट की तन्वी व्हायला पाहिजे होती कॅप्टन। आता इकडे पण काय होतं माहिती आहे, कंटिन्युअसली ना हे लोकं कुठल्या ना कुठल्या टॉपिकवरून ना सारखं भांडत राहतात, जे की मला जरा पण आवडत नाही आहे। म्हणजे ठीक आहे, बिग बॉस काय राखी बोलते की नाही हे तुम्हाला नाही आवडत की पण बाहेर ऑडियन्सला आवडतं। बाई नाही आम्हाला नाही आवडत आहे अजिबात। आम्हाला अशी भांडणं नाही आवडत। आम्हाला एंटरटेनिंग, सागर कारंडे आणि स्माईल्स, सगळ्यांच्या तोंडावर स्माईल्स बघितलेली आवडते। हे काय बघते मी, काय चालू आहे? ठीक आहे, तो तुझ्यापेक्षा इतका पण लहान नाही आहे, तू त्याला लहान मुलासारखं ट्रीट करते, हे काही खोटं नाही आहे। बहिणीचं नातं आहे, दॅट्स ओके। पण तरीसुद्धा विशाल आणि रुचिता, काय विशालला काय समजत नाही का असा कसा वागतोय तो? ॲक्च्युली खूप डिस्टन्स मेंटेन करणारा आणि सडनली तो असा काय लव्ह अँगल खेळायला लागला आहे। पण हे खूप चांगलं केलं रुचिताने, कारण रुचिता आहे ना किती पण म्हणजे असा गैरसमज असतो, ज्या मुली बोलतात ना, बोलायला मी म्हणते ती एकदम बोलणारी, ताडकीफाड बोलणारी मुलगी आहे, पण ती तशी नाही आहे, हे इतक्या दिवसात आम्हालाही कळलं आहे। तर ही अननेसेसरी विशाल अननेसेसरी उगीचच क्रॉस करतोय ना लाईन, आणि हे तिला कळलं तर तिने तेवढं तिला ते स्टॉप केलं। आणि इवन अनुश्रीही तिला बोलली की नाही हे मला पण कुठेतरी जाणवतंय, आणि तिने सांगितलं जेव्हा तुला असं वाटेल ना तेव्हा तू मला प्लीज असं सांग, खुणव मला। आणि तिने खूप चांगल्या पद्धतीने ही गोष्ट खूप मॅच्युअरली हँडल केली आणि बेस्ट, हे खूप चांगलं केलं तिने, कारण ती ॲक्च्युली खूप चांगली मुलगी आहे रुचिता। बिग बॉससाठीचा जो गेम आहे ज्याच्यामध्ये ती गोष्टींमध्ये भांडते म्हणा, जे पण आहे त्या गोष्टी सोडून दिल्या ना, तर ती ॲक्च्युली इज अ गुड पर्सन आहे ती। आणि इकडे आमची मॅडम तन्वी मॅडम बनले आहेत कॅप्टन। तर इकडे तिघं एन्जॉय करताना, सेलिब्रेट करताना दिसतात आहे। इकडे सचिन दादा आहेत, त्यांनी जरा जास्तच टेन्शन घेतलेलं आहे। मला एक समजलं नाही, जेव्हा फर्स्ट टास्क खेळत होते कॅप्टन्सची तेव्हा ते ओके होते, नॉर्मल होते, आणि सडनली
ते एकदम डाऊन का झाले एकदम, आणि त्यांना बरं नाही आहे. म्हणजे मला हे काही कळलंच नाही का काय मध्ये काटलं असेल, ऑफकोर्स कापलं असेल, काहीतरी एडिट केलं असणार. ओके फाईन. तरी मला असं वाटतं की आहे ना, हे लोकांना कळलं आहे स्पेशली सचिन आणि अ, काय रोशन, की यांना कुठेतरी कळलं की आम्हाला फेवर नाही करणार म्हणा, किंवा त्यांना कुठेतरी साईडलाईन केलं जातंय. मे बी त्यामुळे ते अपसेट आहेत, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. इकडे राकेशने त्याचा गेम राखीला सांगितला, आणि रुचिताला सांगताना सांगितलं, मी हे कोणालाच सांगितलं नाही. ॲक्चुअली त्याने राखीला सांगायलाच नाही पाहिजे होतं पहिली गोष्ट तर. पण हे खूप चांगला स्मार्टली गेम खेळतोय हा, नो डाऊट अबाउट इट. इथे अनुश्री सांगताना दिसली आहे, की म्हणजे तिला समजवताना पण दिसली आहे, आणि हे अग्री केलं आहे रुचिताने पण, आणि रुचिताला पण समजलं आहे, की विशाल जे करायचा प्रयत्न करतोय किंवा जे पण आहे, आणि तिने खूप मॅच्युअरली खूप सुंदर शब्दांमध्ये त्याला समजवलं आहे. खूप चांगलं, आय लाईक इट. इकडे स्वतः राकेश रुचिताकडे येऊन त्यांचं प्लॅनिंग प्लॉटिंग जसं नुसतं, तर दोघांना एकसाथ बघून सुद्धा ना लिटरली काय त्याचं नाव, विशाल आणि म्हणा की बाकीचे जे लोक आहेत ते 100% जळलेच असतील, की हे लोक काय बोलतात आहेत नक्की. ऑफकोर्स तिने नाही सांगितलं, डिस्क्लोज नाही केलं, दॅट्स अ डिफरंट थिंग, चांगली गोष्ट आहे. आणि इकडे जेव्हा कॅप्टन्सी जिंकली तन्वी, तेव्हा लिटरली राकेश बापटला ती कशी तिने मिठी मारली. म्हणजे काही गरज होती का असं करायची. त्यांनी स्पोर्टिंगली घेतलं, त्याच्यामध्ये सगळ्यांनी पण एक चांगली गोष्ट आहे. राखीने आग लावायचा प्रयत्न केला आहे प्रभू आणि तन्वीच्या फ्रेंडशिप म्हणा किंवा त्यांच्या नात्यामध्ये, भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये, की ती बनली, तू नाही बनलास, तुझा चान्स नेहमी का जातो. हे खूप म्हणजे त्याने आता तो भडकतो आहे या गोष्टीने, का तो ॲक्च्युअलमध्ये तो स्पोर्टिंगली गोष्टी घेईल, ते बघणं फार इंटरेस्टिंग ठरेल उद्या. हां, रुचिता आणि राखी सावंतमध्ये जे पण त्यांची व्हर्बल फाईट होते, त्याच्यामध्ये म्हणजे ही आता रुचिताने असे असे शब्द शोधून काढले, टवळे, वाटाणे. फतफदे, फतफदे काय असतं बाबा? फटफटे, टकटके. आता काय झालं माहिती आहे, रुचिताकडे बघण्याचा नजरियाच बदलून गेला आहे. म्हणजे ती विलन अशी स्ट्रॉंग उभरून आली बाहेर. विलनच्या व्यतिरिक्त इथे ती, एक तर राकेश, आणि दुसरी गोष्ट तिने जो स्टँड घेतला विशालच्या बाबतीत, तो खूप सुंदर, आणि ती अजूनही लॉयल आहे तिच्या टोळीसाठी. तर इथे कुठेतरी तिच्या ना काही खूप क्वालिटीज आहेत ज्या खूप उभरून बाहेर येतात आहेत आणि चांगल्या पद्धतीने येतात आहेत. विशाल आणि रुचिताला जे सडेतोड उत्तर दिलं आहे प्रभूने, तर प्रभूने फायनली जिंकलं यार, जिंकलं. तर दीपाली विशालला बाहेरून ओळखते. म्हणजे बाहेरून कशी ओळखते, म्हणजे तिने त्याच्याबरोबर सिरियल केली आहे. आणि इनफॅक्ट तुम्हाला माहिती आहे की दीपाली आहे ना, साराभाई वर्सेस साराभाईच्या त्या सिरियलमध्ये पण होती. साराभाई वर्सेस साराभाईच्या त्या एपिसोडमध्ये होती, ज्याच्यात ती काय का ती मत्स्यगंधा बनलेली, ती त्याच्यामध्ये मॅगी म्हणून बोलायची तिला. अशाच साऱ्या अपडेटसाठी प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल बडगुजर लीला. थँक्यू.